संभाजीनगर। आमिष स्ट्राइकिंग एंड पर बैटर है आदित्य। नो बॉल, इट्स नो बॉल। ओहो हो, नो बॉल, नो बॉल। इस नो बॉल पर 6 रन आता हुआ। यस, मतलब 7 ऑन बोर्ड, 7 रन स्कोर कार्ड पर। नेक्स्ट बॉल फ्री हिट। नो बॉल पर छक्का आता हुआ, 7 रन स्कोर कार्ड पर। आमिष, ये अच्छी गेंद थी, इस गेंद को भी फेंक दिया है 6 रनों के लिए। बैक टू बैक दूसरा सिक्सर बैटर आदित्य के बल्ले से। यह अच्छा स्ट्रोक था, यह अच्छा स्ट्रोक था। अभी एक्स्ट्रा कवर में वो गेंद को भेज दिया है आदित्य ने 6 रनों के लिए। 13 ऑन स्कोर कार्ड। नो बॉल पे छक्का आया, फ्री हिट पे छक्का आया, उसके बाद 2 गेंदों के बाद टोटल स्कोर है 13 रन स्कोर कार्ड पर छत्रपति संभाजीनगर। एक गेंद, बिंदी गेंद आती हुई, डॉट बॉल, विकेट कीपर। अच्छा प्रयास उन्होंने किया है इस मैच में अहमदाबाद की टीम, और उनके सामने छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद। नेक्स्ट बॉल, अच्छी गेंद थी। यस, लेग बिफोर द विकेट। उसके बाद ये सेलिब्रेशन, टीम अहमदाबाद खुश। अच्छा प्रयास किया था इस गेंदबाज ने, पैरों पर छाकर गेंद, और उसके बाद ये सेलिब्रेशन नजर आता हुआ टीम अहमदाबाद। चलो स्पीड अप विनंती है। लेग बिफोर द विकेट, LBW। आदित्य बैक टू द पेविलियन। नए बल्लेबाज आ जाइए, नए बल्लेबाज, नवीन बॅटर या मैदानामध्ये छत्रपती संभाजीनगर प्लीज लगेचच या। बॅटर नेम प्लीज, बॅटर नेम, फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा। 2 6 आने के बाद ये विकेट आती हुई, प्रतीक आते हुए, नए बल्लेबाज है प्रतीक आए हैं। प्रतीक को ये गेंद अच्छी डाली है, गेंदबाज अमीश ने कमबैक करते नजर आते हुए अमीश इस मैच में, क्योंकि पहली गेंद नो बॉल डाली थी, उस गेंद पर छक्का आया, फ्री हिट के गेंद पर छक्का आया, उसके बाद अच्छा कमबैक किया है अमीश ने इस मैच में। इस बार अच्छा प्रयास विकेट कीपर ने, और एक खिलाड़ी बैक टू द पेविलियन। यस, विकेट कीपर अच्छा प्रदर्शन करते हुए इस मैच में, और टोटल स्कोर 13 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट छत्रपति संभाजीनगर। यस, 5 गेंदों, मतलब पहले ओवर के बाद 13 रन स्कोर कार्ड पर है। नए गेंदबाज का नाम बता दीजिए प्लीज। नए गेंदबाज हीरेन आते हुए नए गेंदबाज। लेखराज स्ट्राइकिंग एंड पर, लेखराज को ये गेंद अच्छी डाली है ये गेंद। वाइड बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड पर। 14 ऑन बोर्ड, 14 रन स्कोर कार्ड पर, 2 विकेट के नुकसान पर। इस बार फुल टॉस गेंद थी, आड़े बल्ले से खेला है फील्डर, मिस फील्डिंग करते हुए 1 रन कंप्लीट। दूसरी का प्रयास और दूसरी रन कंप्लीट। सर प्लीज सर, थोडं साईड लावा। नो बॉल असणार आहे, नो बॉल, आणि या नो बॉलवर 2 धावा आलेत। यस, नो बॉल प्लस 2 म्हणजे 3 धावा। यस, छत्रपति संभाजीनगर। अच्छा प्रयास किया था, 17 रन स्कोर कार्ड पर। बहुत रन खर्च किए इस गेंदबाज ने, हीरेन आते हुए। इस बार अच्छा प्रयास। नेक्स्ट मैच टीम 65 आणि 49, मुंबई दर्शन पाटील यांचा संघ आणि ठाणे 2 दुर्वेश रेडी राहायचंय। टॉस जरी आपण पाहिलं तर झालेला आहे।
ज्यांनी टॉस जिंकलाय त्यांनी आपल्या निर्णयाप्रमाणे त्वरित क्षेत्ररक्षण रचून घ्या आणि 2 सलामीवीर बॅटर यायचं त्वरितच. हा संपल्यानंतर लगेचच आपण मैदानामध्ये जायचंय. यस, फिर एक बार मैच इस बार और अगेन वाइड बॉल. अंपायर का डिसीजन वाइड बॉल. ओवरथ्रो देखिए, ये तकलीफ है इस मैच में. वाइड बॉल प्लस वाइड प्लस 2 मतलब 22 रन स्कोर कार्ड पर 2 विकेट के नुकसान पर. अभी तक एक ही गेंद हुई है इस ओवर की. 4 गेंदों शेष है, 4 गेंद शेष. लास्ट ओवर और एक गेंद दिशाहीन गेंदबाजी और एक गेंद. इस बार अभी नो बॉल. अंपायर डिसीजन नो बॉल. बीमर नजर आता हुआ. नए गेंदबाज है, नए गेंदबाज. बॉलर नेम प्लीज. मयंक आते हुए नए गेंदबाज. ये गेंदबाज अच्छा गेंद यहां पर अच्छा प्रयास किया है फील्डर ने. गेंद को फेंक दिया है. 1 रन आता हुआ. यावेळेला जर आपण पाहिलं तर चांगला स्ट्रोक आणि इस गेंद को भेज दिया है. 4 रन आता हुआ. और गेंद अच्छी थी. इस गेंद को विकेट कीपर प्रयास करते हुए नजर आते हुए उस गेंद को अभी भेज दिया है. अच्छा प्रयास किया था खिलाड़ी ने, अच्छा प्रयास किया है खिलाड़ी ने. अंपायर डिसीजन प्लीज. त्या खेळाडूकडे लक्ष द्या. त्या ठिकाणी बसलेत, त्यांना विनंती आहे खेळाडूकडे लक्ष द्या प्लीज. जरा फर्स्ट एड बॉक्सची व्यवस्था करा. आयोजन समिती विनंती असेल. कोणत्याही खेळाडूला दुखापत होता कामा नये. पाण्याची देखील व्यवस्था करा त्या ठिकाणी. Yes, all is well. ओहो, अच्छी गेंद. विकेट कीपर अच्छा प्रयास उन्होंने किया है इस गेंद पर. और 1 रन. 10 गेंदों का ये पहले इनिंग का खेल अभी खत्म. स्कोर कार्ड पर रन्स नजर आते हुए 33 ऑन अ बोर्ड. 10 बॉल 34 रन्स टू विन. चला, छत्रपति संभाजीनगर या क्षेत्ररक्षण रचून घ्या. छत्रपति संभाजीनगर और टीम अहमदाबाद 2 बैटर आ जाइए. 2 बैटर. टीम अहमदाबाद 2 बैटर. 10 गेंदों में 33 रन्स की जरूरत है. जीतेगा कौन ये मैच? छत्रपति संभाजीनगर उनके बनाम टीम अहमदाबाद. ये मैच अच्छा नजर आता हुआ.
चला चला स्पीडअप घ्या छत्रपति संभाजीनगर. 2 बैटर आ जाइए. बैटर नेम प्लीज. टीम अहमदाबाद. बल्लेबाज का नाम. बैटर नेम. चालू करा, लवकर चालू करा. आपल्याला मॅचेस खेळवायचे आहेत. चालू करा. Yes, yes. Thank you so much. Purva is on strike and Harsh is on non-striking end. Purva और हर्ष. ओपनर बैटर नजर आते हुए टीम अहमदाबाद. 10 गेंदों में 33 रन की जरूरत है. 34 रन की जरूरत है. 34 रन का टारगेट सेट किया है पहले इनिंग में टीम छत्रपति संभाजीनगर. ये टीम ने जीतेगा कौन ये मैच, जीतेगा कौन. चला चला स्पीडअप घ्या छत्रपति संभाजीनगर. आदित्य गवळी पहिलाच बॉल सोडून दिलाय. वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये आता ऍड होईल. अभी 10 गेंदों में 33 रन की जरूरत है. 10 बॉल 33 रन टू विन. त्यांना बसून देत. माधव मंत्री क्रिकेट स्पर्धा या सारस्वत बँक एम्प्लॉई युनियन आणि ऑफिसर असोसिएशन मार्फत दरवर्षी खेळवली जाते. आणि इथे आता नुकत्याच आमच्या बँकेच्या माननीय मॅनेजिंग डायरेक्टर आणि जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर इथे उपस्थित झालेले आहेत. आरती मॅडम आणि अभिजित सर. आम्ही त्यांचं या कॉमेंट्री बॉक्सतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आजचे सामने प्री क्वार्टरचे सामने आपल्या समोर इथे सुरू असताना तसंच आजच्या या दिवसातील महिलांच्या क्रिकेटमध्ये माधवी पाडगावकरचा संघ फायनलमध्ये गेलेला आहे आणि पुण्याचा संघ फायनलमध्ये गेलेला आहे. या दोन्ही संघांचे सामने थोड्याच वेळात इथे होतील आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला इथे रणसंग्राम बघायला मिळणार आहे. मॅच टुर्नामेंट अतिशय आकर्षकरित्या एका स्टेजला अशी पोचलेली आहे की जिथे हार या जीत आता फक्त मॅटर करतं. आता इथे फक्त षटकार आणि चौकार मॅटर करतं. पाहूया. एक पुलचा फटका मिड विकेट रिजनमध्ये मारलेला. इथे मात्र जोरदार अपील होते. पाहूया पंचांकडे दाद मागताना, परंतु इथे मात्र पंचांनी अपील फेटाळलेलं आहे आणि एकही गडी बाद नाही होणार इथे. बॉलर राईट आर्म ओव्हर द विकेट ऑन द मार्क आउटसाइड ऑफ स्टंप. आता मात्र पंचांनी हा वाईड म्हणून घोषित केला. एक अवांतर धाव नक्कीच मिळेल इथे आणि या अवांतर धावेने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या आहे ती म्हणजे 8. 3 चेंडू 8 धावा. फुलटा चेंडू डाऊन द साइड. एक धाव मात्र निश्चितच दोन्ही बॅटर इथे कंप्लीट करतील. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होता मात्र उत्स्फूर्तता नव्हती. 9 धावा. धाव फलकावर इथे लागताना या स्पर्धेचा प्री क्वार्टरचे सामने फ्लड लाईट्स ऑन आहेत. क्रिकेटचा रणसंग्राम कैलासवासी माधव मंत्री क्रिकेट स्पर्धा पर्वत आणि काऊ कॉर्नर मध्ये एक अतिशय सुंदर झेल तिथे घेतला जातो औरंगाबाद टीम तर्फे आणि विशालने तो झेल कंप्लीट केलेला आहे आणि आपल्या संघाला इथे संघाचं आव्हान मात्र थोडंसं इथे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतोय विशाल. नवीन बॅटर बॅट्समॅन नेम प्लीज. जितेश. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र थोडासा लेग साइडच्या बाहेर आणि 1 वाईड म्हणूनच घोषित करणार. एक धाव वाढते. 5 चेंडू आणि 24 धावा.
म्हणजे तब्बल सर्व सिक्सरच मारावे लागतील जर या स्पर्धेत आणि या सामन्यात पुढे जायचं असेल तर. इथे मात्र थोडंसं फंबल करतोय सुरतचा संघ आणि आता मात्र निव्वळ औपचारिकता बाकी असं म्हणायला हरकत नाही या सामन्यामध्ये. औरंगाबाद संघाने यावर्षी मात्र तुफान परफॉर्मन्स दिलेला आहे. निश्चितच कौतुक करावं लागेल. इतक्या वर्ष ते इथे खेळत आहेत परंतु या वर्षाची ही टीम त्यांची अतिशय सक्षम दिसते. कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी कॉल नक्कीच आहे. दोन्ही फलंदाज धावून कम्फर्टेबली आपापल्या घरी पोहोचत आहेत. 2 धावा परंतु 1 आणि 2 धाव्यांनी मात्र काही फारसं चित्र बदलणार नाही. अभिषेक, तू दिवसभर स्पर्धा कव्हर करतोयस, तुला इथे माझ्या मते नक्कीच टॅलेंट, तू इतरही ठिकाणी स्पर्धा कव्हर केल्या असशील तर या स्पर्धेविषयी, आमच्या टॅलेंटविषयी, सारस्वत बँकेविषयी काय सांगशील? सारस्वत बँकेने जे आयोजन आणि नियोजन केलंय अगदी वाखाणण्याजोगं आहे. कारण संपूर्ण भारतभरातून, संपूर्ण हिंदुस्थानातून आणि संपूर्ण भारतातून हे सर्व खेळाडू अगदी त्यांच्या राहण्याची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल किंवा नाश्त्याची व्यवस्था, म्हणजेच प्रत्येक गोष्टीकडे या संपूर्ण युनियनने आणि आयोजन समिती जे लक्ष दिले ना ते अगदी वाखाणण्याजोगं आहे. आणि या सर्व खेळाडूंना अगदी महिला भगिनींसाठी देखील क्रिकेटची आनंद घेण्याची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. खरंच सॅल्यूट आहे सारस्वत बँकेतील सर्व आयोजन समिती. कारण तुम्ही घेतलेली मेहनत आणि तुम्ही घेतलेले कष्ट गेले 2 ते 3 महिने अहोरात्र अगदी तहान, भूक, झोप काही सगळं काही विसरून भारतातील आपल्या बँकेसाठी खेळाडूंना काहीतरी करावं ते प्लॅटफॉर्म मात्र आज संपूर्ण या खेळाडूंना उपलब्ध करून दिलंय ना. खरंच सारस्वत बँकेतील सर्व आयोजकांचं कौतुक करावं लागेल. निश्चितच ह्याच्या मागे एम्प्लॉईज युनियन आणि ऑफिसर असोसिएशनचा फार मोठा हात आहे आणि तसंच आमचे जे चेअरमन साहेब आहेत त्यांचा सुद्धा मोठा हात आहे. कारण त्यांनीच या स्पर्धेला सुरुवात केली 2018-19 साली जवळपास आणि ही स्पर्धा अशा रंगतदार अवस्थेत आहे की यावर्षी जर आम्ही बघितलं तर सगळ्या मुकाबल्यामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली. आज षटकाराने मात्र इथे सामना आउट झालेला आहे म्हणजे मिड विकेट रिजनला. इथून थोडीशी विजिबिलिटी नाही आहे परंतु निश्चितच एक चांगला फटका होता, जोरकस फटका, एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स नाही. चेंडू शिल्लक मैदानामध्ये. दोन चेंडू आणि 20 धावा म्हणजे अशक्य प्राय असं आव्हान, चमत्कार सुद्धा आता इथे वाचू शकणार नाही सुरत संघाला. येस, बरोबर उल्लेख केलाय. पण अहमदाबाद टीमचं देखील कौतुक करावं लागेल. कारण अगदी 200 ते 250 ते 300 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी मुंबई गाठली. त्यांनी आपल्या खेळाची प्रात्यक्षिके तुमच्या समोर सादर केली. प्रत्येक खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा जिंको कोणी परंतु प्रत्येक खेळाडूचं कौतुक करणं गरजेचं आहे. जिंकेल कोणी, कोणताही संघ जिंकेल पण आपली सारस्वत बँक जिंकणार आहे. निश्चितच सारस्वत बँक जिंकायलाच हवी. सारस्वत बँक सुद्धा आता 1 लाख कोटीच्या उंबरठ्यावरती आहे. बिझनेसच्या जर तू मूल्यमापन केलं असतं 1 लाख कोटी आमच्यासाठी फार मोठं उद्दिष्ट आहे आणि ते आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. त्याच्यामुळे सारस्वत बँक तिथे सुद्धा विजयी करणारच आहोत आम्ही. माझे सर्व मित्र या पुढच्या 3 महिन्यामध्ये यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहेत. आणि इथे मात्र सामना हा औरंगाबाद संघाने दिमाखात जिंकलेला आहे आणि क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. वेल प्लेड औरंगाबाद, हार्ड लक सूरत, व्हेरी वेल प्लेड सूरत टीम. विल सी यू नेक्स्ट ईयर. यस, वेल प्ले टीम अहमदाबाद, अच्छा प्रयास किया आपकी टीम ने. आणि या मॅन ऑफ द मॅच मी